यानंतर एक मोठी बातमी ब्रेकनंतर राज्यातील शेतकऱ्यांबाबत ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जाण्याची शक्यता आहे। खरं तर निकष कर्जमाफीसाठी नेमके कोणकोणते लावले जावे ते देखील आपण पाहूया। कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीने ती करता येईल, त्याचे निकष काय असतील, या सगळ्या बाबींवर निर्णय। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी सरकारनं पुसल्याचं पाहायला मिळतंय। कर्जमाफीबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची आत्ताच बैठक पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगून टाकले की सर्वांची कर्जमाफी अजिबात होणार नाही, तुम्ही अपेक्षा धरून बसू नका। जवळपास 10 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी आता बाहेर काढले गेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी आज स्पष्टपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगूनच टाकले की फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत। बाकीच्या शेतकऱ्यांनी स्वतःचं कर्ज जे काय काढलंय ते स्वतःलाच भरावे लागणार आहे। त्यामुळे 30 जून 2024 ला जी कर्जमाफी करण्याची तारीख सरकारच्या माध्यमातून जाहीर केली आहे, परंतु हे कर्ज आता सर्वांचे माफ होणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं कोणत्या प्रकारची कर्जमाफी आता होणार आहे असं जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी आता सांगून टाकले की या 5 ते 6 प्रकारच्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अजिबात या ठिकाणी आता वाट बघू नये, त्यांची कर्जमाफी होणार नाही असं स्पष्टपणे आज मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकले। आता बघा, या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी कर्जमाफीबद्दल काही अटी व निकष या ठिकाणी खरोखर त्या कोणत्या लावण्यात आलेत याची माहिती या ठिकाणी दिली आहे। त्या अटी व नियम बघूनच फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्याचं ठरवलंय। मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की मग यासाठी कोणकोणत्या अटी आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। हेच आता या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खरोखर या ठिकाणी काय निर्णय झालाय हेच आपण या ठिकाणी आता बघणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही धक्का देणारी आणि अत्यंत दुःखद बातमी म्हणावी लागेल, कारण शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफी कधी होणार याची आतुरतेने वाट बघत आहात। याबद्दल मुख्यमंत्र्यांनी 2 आठवड्याच्या पाठीमागे तारीख सुद्धा जाहीर केल्या, परंतु तुमची कर्जमाफी आता कोणाकोणाची होणार आहे हे सुद्धा बघणं आता एकदम अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगूनच टाकले की स्पष्टपणे या ठिकाणी सांगून टाकले की सरसकट सर्वांची कर्जमाफी आम्ही या ठिकाणी करणार नाही आहे। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांची कर्ज जे काढले तुम्ही तर ते तुम्हाला स्वतःलाच भरावं लागणार आहे। मग शेतकऱ्यांच्या अंगावर आता काटा फुटल्याचं पाहायला मिळतंय। मग कोणते ते गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना गोरगरीब आणि गरजू शेतकरी म्हणायचं असं या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल। कोणकोणत्या अटीनुसार ही कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून ज्या अटी पात्रता लावण्यात आलेत त्याच खरोखर त्या अटी पात्रता तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पिकासाठी गेल्या 5 वर्षापासून म्हणजेच 2020 पासून 2025 पर्यंत जे काय शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर या ठिकाणी कोणाकोणाचं कर्जमाफ होणार आहे, कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्याचा आता या ठिकाणी निर्णय झालाय हे सुद्धा या ठिकाणी आम्ही समजावून तुम्हाला सांगणार आहे। कारण सरकारने नियम व अटी या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी खरोखर जाहीर केले आहेत। कर्जमाफीबद्दल ही सर्वात मोठी ब्रेकिंग आणि धक्कादायक ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता कर्जमाफी या शब्दावर कोणाकोणाला कर्जमाफी करायची, कोणत्या या ठिकाणी तारीख तर तुम्हाला माहित झाल्या, कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची, पहिल्या टप्प्यामध्ये कोणाची कर्जमाफी करायची, आता याबद्दल महत्त्वाचं विधान काय काय केले नक्की तुम्ही बघायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचं पाहायला मिळतंय। फक्त कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या, परंतु कर्जमाफी करण्यासाठी आज या ठिकाणी एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं पाहायला मिळतंय आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे स्वतः सांगितले या समितीमध्ये आता 5 अटी व 5 पात्रता शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी कडक मध्ये चेक केल्या जाणार आहेत।
असं मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना सांगून टाकले। मग कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितलंय राज्यातील जवळपास 10 लाख शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून बाहेर पडणार आहे। मग नेमकं कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या निकषानुसार कोणत्या अटीनुसार या ठिकाणी होणार आहे बघा, मुख्यमंत्री साहेब जे काय म्हणाले तेच आपण या ठिकाणी खरोखरची बातमी या ठिकाणी सांगणार आहे। कारण कर्जमाफीबद्दल सोशल मीडियावर अनेक फेक बातम्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरलेल्या असतात, त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकं खरी बातमी कोणती आणि खोटी बातमी कोणती यावर विश्वास बसेना झालाय। त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी प्रश्नांच्या उत्तर दिले आहेत। कारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण आहे। सरकारने कर्जमाफी करण्याचं ठरवलंय, परंतु कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार या ठिकाणी स्पष्टपणे आता मुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलंय बघा। या ठिकाणी आता सरसकट सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही। पहिला पॉइंट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा, सरसकट कर्जमाफी तुमची अजिबात होणार नाही आहे। फक्त ठराविक शेतकऱ्यांचे कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करणार आहे। कारण या ठिकाणी सरकारच्या तिजोरीमध्ये आता या ठिकाणी पैसा पूर्णपणे संपलेला आहे। त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपये महिलांना या ठिकाणी द्यावे लागतात। त्यामुळे आता कर्जमाफी करण्यासाठी काही अटी व पात्रता कडक केल्या जाणार आहेत। यामधील पहिली अटी पात्रता सांगण्यात आल्या, आता सरसकट कर्जमाफी तुम्हाला होणार नाही आहे। याच शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या होणार आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकारांनी आता मुख्यमंत्र्याला प्रश्न या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत। नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज तुम्ही माफ करणार आहात हे ते काय असेल ते तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका, कारण शेतकरी वाट बघू लागलेत। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय काय म्हणलेलं आहे, मुख्यमंत्री स्पष्टपणे आता काय काय म्हणालेत हेच आपण या ठिकाणी आता नक्की ऐकायचं आहे। आता बघा, सर्वात पहिल्यांदा 2021 पासून 2025 म्हणजेच या 5 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यापैकी आता या ठिकाणी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची जी काय त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज काढले त्यांचं पटकन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफ या ठिकाणी होणार आहे। लक्षात ठेवा, नियमित कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता फेडले त्या शेतकऱ्यांनी जर अजून कडलं काढले असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित ज्यांनी फेडले त्यांची नाराजी होऊ नये म्हणून त्यांचं कर्ज माफ होणार आहे। तसे सरकारच्या माध्यमातून त्यांना 50,000 रुपयेपर्यंत सूट देण्याचं सरकारच्या माध्यमातून पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। कारण या शेतकऱ्यांना कोणतीही नाराजी होऊ नये म्हणून सरकारच्या माध्यमातून आता 50,000 रुपयेपर्यंत सूट या ठिकाणी देण्यात येणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मोठा फायदा होणार आहे। बघा, आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची अट दुसरी लावण्यात आल्या, जी गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल असं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाण्यात आलाय। मग आता पुढची अटी पात्रता या ठिकाणी कोणकोणती लावण्यात आल्या तुम्ही आता कान देऊन बघायचं आहे, कारण या अटी पात्रतेमध्ये तुम्ही जर नसाल तर तुम्हाला या ठिकाणी फायदा आता होणार नाही। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षी कर्ज काढले हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं आहे। कारण तुम्ही 2017ला कर्ज काढला असाल आणि ते मागचं जर तुम्ही फेडलं नसाल तर तुमची कर्जमाफी अजिबात होणार नाही। 2015ला 17ला 18ला जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर ते तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी भरावं लागणार आहे। कारण राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये लाडकी बहीण योजना काढल्यामुळे पैसे शिल्लक नाहीत हे तुम्ही आता कान देऊन उघडून ऐकायचं आहे। मग कधीच करणार आहे, 2021 पासून 2025 पर्यंत 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकाचं कर्ज काढून ठेवले फक्त त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी केली जाणार आहे। तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला या ठिकाणी 19 नोव्हेंबरला PM किसानच्या 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये नुकताच तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिले। त्याच्या आधी तुम्हाला पीक विमा दिलाय, अतिवृष्टीचे पैसे दिलेत। सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकार कर्जमाफी करणार आहे, परंतु या ठिकाणी अटी पात्रतेनुसार या ठिकाणी करणार आहे। बघा, पहिली अट सांगण्यात आल्या, पिवळे व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे।
तुम्ही म्हणाल की पिवळे व केशरी रेशन कार्डाचा आता इथं काय संबंध? बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये दिलेलं आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड हे कागदपत्र तुम्हाला समिती जी सरकारने नेमल्या त्यामध्ये 100% मागवणार आहेत। ज्या नागरिकांकडे, ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही आहे त्यांना या कर्जमाफीपासून कायमचं वंचित ठेवलं जाणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण एका भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले, आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड आहे तर ते पिवळा आणि केशरी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। पहिली अट सांगितली, आता दुसरी, तिसरी, चौथी अशा 4 अटी आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता आपण पाहायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ज्यामध्ये 3 लाख शेतकरी आता बाहेर काढले जाणार आहेत। यामध्ये सरकारच्या माध्यमातून उत्पन्नाची मर्यादा चेक करण्यात येणार आहे। बघा, तुमचे उत्पन्न आता या ठिकाणी जास्त असेल तर तुमची अजिबात कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। तुम्ही कर्जमाफीची किती पण वाट बघा, तर उत्पन्न जास्त असेल तर तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवाकडून समितीद्वारे आता उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी खरोखर मागवला जाणार आहे। त्यामुळे तयारीला लागा। तुमचा उत्पन्नाचा दाखला कितीचा पाहिजे तर लक्षात ठेवा, या ठिकाणी 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे। 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्यांच्या यादीमध्ये ढकललं जाईल आणि धनदांडग्या श्रीमंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करून टाकलंय। त्यामुळे तुम्ही गरीब शेतकरी पाहिजे, जेवढं होता होईल तेवढं गरीब तुम्ही कागदपत्रावरती सरकारला दाखवाल तेवढी तुमची जास्त कर्जमाफी होईल, हेच आपण या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। बघा, या ठिकाणी 2 पात्रता सरकारच्या माध्यमातून ज्या निवडलेत ते तुम्हाला सांगितल्या, अजून या ठिकाणी 4 पात्रता आहेत कारण 6 पात्रता या ठिकाणी निवडलेत। या 6च्या 6 पात्रता अत्यंत महत्त्वाच्या आहेत। शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढला असेल तर या पात्रता तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करण्यात येणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या बँकेतील कर्ज माफ होणार नाही। सरकारने काही ठराविकच बँका या ठिकाणी निवडलेत ज्यामुळे सरकारच्या आता बँकेमध्ये सरकारची जी तिजोरी असते तर ते सरकारची तिजोरी आता एकदम खुल्लम-खुल्ला आहे। त्याचं कारण म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेला महिन्याला 1500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीला द्यावे लागतात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत। त्यामुळे जेवढे होता होईल तेवढे शेतकरी सरकार आता अपात्र काढणार आहे म्हणजे बाहेर काढणार आहे। त्यामुळे कोणाकोणाची कर्जमाफी होणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बँकेतील कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे हे तर तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुढची अट लावण्यात आल्या ज्यामध्ये 5 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र होणार असल्याची माहिती समोर येते। मग आता या ठिकाणी तिसरी अट काय लावण्यात आल्या तुम्ही काळजीपूर्वक कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तिसरी अट लावल्या ती म्हणजे जमिनीची। आता तुम्ही म्हणाल की जमिनीचा आणि कर्जमाफीचा काय संबंध? बघा, आता शेतकरी बांधवांनो तुम्ही कान देऊन ऐका। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय आम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे। जर तुमची जमीनच जास्त असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सरकार काय म्हणते, तुमची जमीन जास्त आहे म्हणल्यावर तुम्ही श्रीमंत शेतकरी आहे आणि त्यामुळे तुमचं कर्ज तुम्ही स्वतःच भरा असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं जातंय। त्यामुळे तुमची जमीन जर जास्त असेल तर तुमचं कर्ज तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे। मग आता यामध्ये शेती पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी ज्यांची 10 एकर जमीन आहे, 20 एकर जमीन आहे, इतकी जास्त जमीन असून सुद्धा त्या ठिकाणी 10 लाखाचं 15 लाखाचं कर्ज आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ होईल म्हणून शेतकऱ्यांनी काढलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आता स्पष्टपणे आता या ठिकाणी सरकारला आवाहन केलंय की आमची सुद्धा कर्जमाफी करायला पाहिजे। परंतु सरकार अजिबात त्या ठिकाणी अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमची आता जमीन 10 एकर 12 एकर बागायती जमीन असाल तर तुमची शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे त्या बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आल्या।
ताजी बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। ताज्या बातमीनुसार कोणत्या बँकांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे, त्या बँका आणि जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही ताज्या बँकांची यादी जाहीर करण्यात आल्या ज्या बँकेचं पहिल्या टप्प्यामध्ये आता कर्जमाफ होणार आहे। त्या बँका एकदा आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पहिल्या 3 बँका आहेत ज्या प्रायव्हेट आहेत आणि यामध्ये शेती पिकासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढले, ती म्हणजे HDFC बँक, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक। या बँका खासगी आहेत, परंतु शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोलाचं काम या बँकांनी केलं। त्यामुळे या बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। त्यानंतर पुढच्या 3 बँका सांगण्यात आलेत, ती म्हणजे बघा या ठिकाणी सहकार बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक। या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका ज्या सांगितलेत त्या 2 बँका, इंडियन बँक, ॲक्सिस बँक। या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढले त्यांचं कर्ज माफ होणार आहे। बाकीच्या बँकांचं स्वतः भरावं लागणार आहे, परंतु सरकारने लिस्ट जी लावल्या ताज्या अपडेटनुसार त्याच बँकांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमची बँक नेमकं कोणती आहे हे या ठिकाणी तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन 2 मिनिटे बघायचं आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पुढच्या बँका सांगण्यात आले, त्या बँकेचं नाव आहे, तुम्ही सुद्धा अनेक वेळा या बँकांचं नाव ऐकलेलं असणार आहे, ती म्हणजे या बँका स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जातात। ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा। या तिन्ही बँका अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्यामध्ये शेती पिकासाठी कर्ज स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून दिलं जातं। या बँकेमधील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस आणि बँक ऑफ इंडिया या बँकेतील शेतकऱ्यांचं कर्जमाफ या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आता सरकारने सांगितले गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।